रायगड, महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खरं तर काश्मीरमध्ये झालेला जो अतिरेकी हल्ला आहे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि यामध्ये जे मृत्युमुखी पडले ते सर्व कुटुंब निष्पाप अशी कुटुंब आहेत जी पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेली होती. गेले काही दिवस त्या भागांमध्ये पर्यटन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटक जात आहेत आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अतिशय दुःख होते. खरं तर डोंबिवली शहरामध्ये 3 निष्पाप असे नागरिक यांचा त्यांनी जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले. खरं तर शहरामध्ये अत्यंत दुःखी वातावरण आहे. अतिशय चांगल्या कुटुंबातील असणारी ही सर्व मंडळी सुट्टी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेली होती आणि त्यांच्या कुटुंबावरती हे संकट ओढवलं आहे. मी सर्वजण त्या दुःखामध्ये सहभागी आहोत. परंतु मी आदरणीय अमितजी त्यांच्या पूर्ण टीम भारत सरकारला एवढंच सांगेन की ज्यांनी कोणी हा भ्याड हल्ला केला आहे त्या सर्वांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. खरं तर या संदर्भातले सर्व काल संध्याकाळपर्यंत आणि रात्री बराच वेळ चर्चा झाली होती. त्या कुटुंबामधील एक मुलगा जो आहे तो मुलगा सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो हॉस्पिटलाइज आहे. त्याला सुद्धा लागलेला आहे आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या त्या सरकारच्या माध्यमातून केल्या जातात त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि पाहतात. आम्ही सातत्याने त्याच्या संपर्कात आहोत. तर आता कधी आणि केव्हा हे आज आता सांगता येणार नाही. परंतु नक्कीच आम्ही सगळेजण ते सर्व तिकडची असणारी परिस्थिती आणि या सगळ्या आम्ही त्यांच्या संपर्कात. ये जो कश्मीर में जो अतिरेकों के माध्यम से जो हल्ला हुआ है इसका हम जाहिर निषेध करते हैं और पूरे देश भर के पर्यटक वहाँ पर घूमने के लिए छुट्टियाँ मनाने के लिए जाते हैं और हमारे डोंबिवली के भी कुछ परिवार वहाँ पर छुट्टियाँ मनाने के लिए गए थे. उनमें से उन परिवारों में से 3 जनों को इन अतिरेकों ने जो मारा है ये बहुत बुरी बात है. हम ये सब चीज़ों का निषेध करते हैं और हम सरकार को यही विनती करेंगे कि जल्द से जल्द जिन अतिरेकों ने ये कृत्य किया है इनको कड़ी से कड़ी शिक्षा दी जाए. हे खरं तर सर्व ठिकाणचे असणारे जे नागरिक आहेत देशभरातले नागरिक जे आहेत ते पर्यटनासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जात होते आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून जे नागरिक गेले होते कुटुंबातील काही लोकांनाच विचारून त्यांना मारलं गेलं. हे तर अजूनही दुःखदायक आहे.